बातमी पाहत असताना माझ्या आयुष्यातली मला आवडलेली सर्वात मोठी बातमी ती होती. त्याचं कारण असं आहे की वक्तृत्वात गेली अनेक वर्षापासून ज्यांच्यासोबत आपण काम करतोय, ज्यांच्यासोबत आपण वक्तृत्व स्पर्धा केल्यात, ज्या वेळेला आपल्याला मेसवर जाण्यासाठी मेसचे पैसे देण्यासाठी पैसे नव्हते, त्या काळात जिला हक्कानं तुला जमती तशी खिचडी बनव असं आपण हक्कानं सांगू शकत होतो, ती निकिता आपल्या बातमीचं प्रसारण निवेदक म्हणून टी व्ही चॅनलला करते ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घटना होती. मी काल घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आईला ती बातमी दाखवत होतो. निकिता, मी आईला काहीच सांगितलं नाही, फक्त तिला बातमी दाखवत होतो आणि बातमी पाहताना आई म्हणली, ही आवाज निकिताचा आहे. मला हे का सांगायचं आहे, कितीतरी न्यूज रिपोर्टर आहेत, कितीतरी वृत्तनिवेदक आहेत, कितीतरी अँकर आहेत, पण आपल्याजवळचा, आपल्यासोबतचा, आपल्यासोबत संघर्ष केलेला एखादा रिपोर्टर आपली बातमी लावतो, याचा आनंद जो मी माझ्या आईला या वक्तृत्वामुळे देऊ शकलो ना, हे मला वक्तृत्वानं दिलेलं सर्वात मोठं धन आहे, सर्वात मोठी पोच पावती आहे. हा एक दुग्ध शर्करा योग या निमित्तानं, या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं, खरं तर दीक्षा करंडक, मी व्हिडिओ बाईट देत असताना चुकून दिशा करंडक बोललो. मी मगाशी सुशीलला बोललो की मी येतोय अशी बाईट देताना दिशा करंडक बोललो. तो म्हणला हो झालं. म्हणलं हरकत नाही, दिशा करंडकातून वक्तृत्वाला एक दिशा जरी प्राप्त झाली तर माझी चूक ती सुधारली असं मी समजेल. आणि ही सुंदर अशी वक्तृत्व स्पर्धा पार पडते आहे. प्रारंभीच या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो, ते औपचारिकता आहे म्हणून. तिघा चौघांनी टाळ्या वाजवल्या, कारण त्यांना माहिती सकाळीच उद्घाटन झालंय, तू पटकन आवर. हे सगळ्यांना माहिती आहे. सुंदर अशी ही वक्तृत्व स्पर्धा सूत्रसंचलन करणारा, या महाविद्यालयामध्येच सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करणारा आणि माझा अत्यंत जवळचा मित्र सुरेंद्र, मला इथं घेऊन आलेला प्रशांत, ही सगळी मित्रमंडळी, ही काम करणारी मित्रमंडळी. मला वाटतं विचारमंचावरच्या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्यात, पण विचारमंचाच्या पाठीमागं ही जी काम करणारी मंडळी आहे, या माझ्या भगिनी आहेत, हे माझे मित्र आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण, कारण मगाशी सत्कार करत असताना गुलाबाचं फूल देऊन सत्कार करायचा होता, सुशील तिथून म्हणला गुलाब देऊन. मला आवाज गेला का नाही ते, मला आपली टीम लय परफेक्ट आहे, बरोबर गुलाब ऐकू जातो. कारण मला वाटतं मित्राच्या आयुष्यामध्ये असे मित्र असले की गुलाब वाट्याला येतो, काठी बरोबर बाजूला जात असतात. ही मित्राची ताकद सुशील तुझ्या पाठीमागं आहे. आणि एक मैत्रीचं नातं म्हणून मी या वक्तृत्व स्पर्धेला उभा आहे, उद्घाटक म्हणून आलो. मी एवढा मोठा नाही आहे खरं तर. मी आलो, माझ्याबद्दल जेव्हा हे कौतुकाचा वर्ष इकडे चालू होता तेव्हा बरेच जण खालून म्हणू लागले, हे होय होय, हे होय. त्यात आपली लातूरची भाषा, भैया तुम्ही बोललात ते बरोबर आहे. आपल्या भाषेत आपण व्यक्त झालं पाहिजे, आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल नसेल, पण लातूरकरांना एक सांगायला मला आनंद वाटेल की रील्सवर, इंस्टाग्रामवर, टिकटॉकवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो की ते गाणं कोणाचं आहे, तो आवाज कोणाचा आहे माहीत नाही, पण महाराष्ट्रात जोपर्यंत हे गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे. असं म्हणलं की पुढं गाणं लागतं, हे लातूरे पिलू. हे लातूरे पिलूच्या अगोदरचा जो आवाज आहे ना, रील्सवर डब होतो, तो आवाज अविनाश भारतीचा आहे. ते माझं त्याच्यात काही नाही, पण तो आवाज माझा गेला. म्हणजे माझा आणखीन एक व्हिडिओ लातूरच्या अनुषंगानं प्रचंड व्हायरल झाला होता. तो असा होता की भाई का कोरला लाव, कुठं आहो की किती वेळ झाला वाट बघूला लाव, हे येऊला लाव, जाऊला लाव, खाऊला लाव, पिऊला लाव, बघूला लाव, हे लालाव लालाव म्हणले की हे लातूरचंच आहे, याच्यावर 100% गॅरंटी आहे. आपल्या भाषेचा करिश्मा आहे, आपल्या भाषेत बोलण्याचा हा आनंद आहे. महाराष्ट्रभर फिरतोय, माझे यूट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत, मी टाकले नाहीत, कोण टाकतं मी बघत नाही दादा, तेवढा वेळच नाही, पण बरेच जण व्हिडिओ टाकतात. अनेक व्हिडिओला अनेक टायटल आहेत, पण माझ्या आयुष्यामध्ये एका अनोळखी माणसानं माझा व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओला दिलेलं टायटल हे माझ्या आयुष्याच्या वक्तृत्वाला मिळालेला पुरस्कार आहे असं मी समजतो. त्या अनोळखी माणसानं असं टायटल दिलंय की आपल्या भाषेत बोलणारा आणि आपल्या भाषेचा अभिमान जागा करणारा वक्ता म्हणजे अविनाश भारती. मला वाटतं ही भूमिका आहे. हे वक्तृत्व कसं असावं, काय असावं, सरांनी आपल्याला सांगितलंय. निकिता पण तुम्हाला समारोपाच्या भाषणामध्ये ती सांगणार आहे, काशीद सर सुद्धा तुम्हाला त्यावर बोलणार आहेत, इंगळे सर सुद्धा तुम्हाला त्यावर अत्यंत विस्तृत पद्धतीनं सांगणार आहेत. मला फक्त एवढं वाटतं, वक्तृत्व कसं असावं याच्या परिभाषा नंतर आहेत, अगोदर आपण वक्तृत्वामध्ये यावं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आपण आलं पाहिजे. जुन्या भागामध्ये तुम्हाला जर खरंच टाळ्या वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. मिस कॉल मारल्यावर टॉक टाइम संपल्यावर नाही जमलं.
हां, कारण या कार्यक्रमातून दुसरं काही न्यायचं नाही, मित्राचा कार्यक्रम आहे. येरी तरी ठरवावं लागते आज काही सर नाही आज काही. आता एवढे स्पॉन्सर आहेत त्यानेच विचार करावा. हे मैत्रीचं नातं आहे म्हणून या कार्यक्रमातून काय घेऊन जायचंय? तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे, दुसरं काय लागत. टाळ्या अंतकरणातून वाजल्या पाहिजे, ते पण महत्वाचं आहे. हा, मी हे सांगत होतो की ही सुशीलनं ही वक्तृत्व स्पर्धा इथं आयोजित केली आहे. खरं तर वक्तृत्व काय देतं, वक्तृत्वानं कोणाकोणाला काय काय दिलं याच्यावर बोलत बसलो, महाराष्ट्राचा इतिहास सांगत बसलो, तर ज्यांची जगण्याची भ्रांत होती ती माणसं सन्मानानं जगतायत, हे वक्तृत्वाचे उपकार आहेत. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला वक्तृत्वानं काय दिलं, तर एका सालगड्याच्या घरातला माझ्या बापानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम केलं. निकिताला माहिती आहे, निकिता माझ्या घरी आली, ज्ञानदेव काशीद सर माझ्या घरी येऊन गेले. जेव्हा ते माझ्या घरी आले, घरी आल्याच्या नंतर माझ्या घरातल्या माझ्या आईवडिलांना कसं तरी वाटायचं. त्याचं कारण असं होतं की झोपडीमध्ये मी राहणारा, कुडाच्या घरामध्ये मी राहणारा, एखादा उंच जर माझ्या घरामध्ये वक्ता आला तर पत्रावर किती दगड आहेत हे सुद्धा त्याला दिसायचे. मी काय बोलतोय, माझी भाषा कळते ना. म्हणजे घरात यायचं असेल तर खाली वाकूनच यावं लागेल अशी परिस्थिती असताना फक्त वक्तृत्वाच्या जोरावर, कवेकर सर, फक्त वक्तृत्वाच्या जोरावर एका चांगल्या गावामध्ये 15-20 लाखाचं घर बांधायची ताकद मला वक्तृत्वानं दिली, वक्तृत्वामुळं आली. हे वक्तृत्वाचे उपकार. म्हणजे माझ्यासारख्याचं घर होतं, माझ्यासारख्याला ओळख मिळते, माझ्यासारख्या एखाद्या सामान्य वक्त्याला खाली आलो तेव्हापासून कितीतरी पोरं भेटली. एकतर पहिलवान मला भेटला, एक पहिलवान मला भेटला, तो खाली आला, त्यानं माझ्यासोबत फोटो काढला. म्हणलं तू काय करतो? तो म्हणला मी पहिलवान आहे. मी थोडं बाजूला झालो. आपल्यासारख्या माणसानं पहिलवानाच्या सोबत म्हणजे काय ते मिळत जमत नाही ना. एरी पहिलवान दिसला तर माझ्यासारखा लुकडा पहिलवान बाजूला जाईल. पण तरी सुद्धा एखादा धष्टपुष्ट असणारा माणूस माझ्यासारख्या मुरकुलासारख्या दिसणाऱ्या माणसावर सुद्धा नितांत प्रेम करतो ना, हा शब्दांचा विजय, ह्या वक्तृत्वाचा विजय. हे वक्तृत्वानं दिलंय. वक्तृत्व मोठं करतं माणसाला, खूप मोठं करतं. म्हणून वक्तृत्वाच्या क्षेत्रात या. फक्त एक तुम्हा सगळ्यांना सांगायचंय, या वक्तृत्वाच्या क्षेत्रात येता ना तर प्रामाणिकपणे या. तुम्हाला खरंच करायचंय तर या. ते आज तक अंतर्गत जे मुंबई तक सोशल मीडियाचं पेज आहे, मी मुंबईला आलो होतो तेव्हा निकिताकडे गेलो होतो, त्यांनी माझी मुलाखत घेतली सर. मुस्तान मिर्झा नावाचा कळमचा माझा मित्र आहे, तो तिथं रिपोर्टर म्हणून काम करतो. त्यांनी माझी मुलाखत घेतली. महाराष्ट्राच्या वक्तृत्वातला मी पहिला ज्यांनी वक्तृत्वातल्या पोराची ती मुलाखत घेतली त्या चॅनलला किंवा त्यांच्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. ती मुलाखत घेत असताना त्यानं मला एक प्रश्न विचारला की काय वाटतं तुला, या 2-4 वर्षामध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली, काय वाटलं? मी म्हणलं थांब, लोकांना 2-4 वर्षाची माझी मेहनत दिसते, 2-4 वर्षामधलं माझं फळ दिसतं, 2-4 वर्षातली माझी प्रसिद्धी दिसते, पण 12-13 वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये केलेला संघर्ष लोकांना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. आज काय नाही, जेव्हा वाटेल तेव्हा वाजवा, आपलं काय नाही. आज निकिता इथं समोर येऊन बोलत असताना जेव्हा निकिता म्हणाले की नमस्कार मी निकिता पाटील, तेव्हा आपसूक हा आवाज कुठंतरी TV9ला सकाळी आपण ऐकलाय बाबा. साम मराठीला आपण तिला पाहिलं, ABP माझाला तिला आपण पाहिले, आता TV9ला गेली आहे. महाराष्ट्रातल्या आघाडीच्या वृत्तनिवेदकापैकी एक नाव म्हणजे निकिता पाटीलचं नाव आहे. आज तिला टीव्हीवर बघत असताना तिला किती पैसे भेटत असतील बाबा. टीव्हीवर रोजच दिसती, काय काय हे आपल्याला दिसतं. पण महाराष्ट्रात वक्तृत्व स्पर्धा करत असताना आपल्याला कॉलेजमधून फक्त अर्ध्या तिकिटाचे पैसे मिळतात. म्हणून ST कन्सेक्शनचा फॉर्म घेऊन डेपो मॅनेजरला भेटायला जाऊन डेपो मॅनेजरची सही घेण्यापासून STमध्ये बसून रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी आपण स्टेजवर चांगले दिसलो पाहिजे, आपण चांगलं बोललं पाहिजे, याच्यासाठी जो केलेला STनं, रेल्वेनं, वडापनं जो प्रवास आहे ना, तो प्रवास वक्तृत्वाच्या सुरुवातीच्या पोरांना कळणं ही काळाची गरज आहे. शेवटी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एखाद्या क्षेत्राला पूर्णपणे द्या, ते क्षेत्र तुम्हाला मोठं करतं. जगातलं असं कुठलं क्षेत्र नाही सर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही वेळ दिलाय आणि त्या क्षेत्रानं तुम्हाला काही दिलं नाही, पण फक्त तो वेळ तुम्ही प्रामाणिकपणे दिला पाहिजे, या मताचा मी आहे. वक्तृत्व स्पर्धा करताय करा, पण दुसरं एक गोष्ट सांगायचं आहे, वक्ता बना, वक्ता बनू नका. कळलं मी काय म्हणतोय? वक्ता बना, वक्ता बनू नका. माझ्या जवळचे मित्र बोलता बोलता मला म्हणते तू वक्ताईस का वक्ताईस कळतच नाही. आता त्यांना वेळ देणं होत नाही. साहेब मग तुम्ही नव्हते, सुशीलने एक खंत व्यक्त केली की या वक्तृत्वामध्ये मधल्या काही वर्षामध्ये प्रचंड मोठी तफावत निर्माण झाली, प्रचंड मोठी तफावत झाली.
तो बोलता बोलता असं म्हणाला की या वक्तृत्व स्पर्धेसाठी मला नागपूरवरनं फोन आला आणि त्या पोराला कोणीतरी म्हणलं ती स्पर्धा चांगली नाही. मी बारकाईने लक्ष केलं तर तो माझ्या जवळचाच होता. या बाबतीत जवळचेच असतात, लांबले नसतात, जवळचेच असतात. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. माणसांना दगा, माणसाची बदनामी ही जवळच्याच माणसांनी केली, दुसऱ्यांनी केली नाही. माझा एक व्हिडिओ कवितेचा व्हायरल झाला. मी ती कविता त्या कवीच्या नावानं बोललो, जाहीरपणे बोललो. ती कविता महाराष्ट्रभर गेली, महाराष्ट्रभर, कारण त्या कवितेमध्ये ती ताकद होती. मी आत्तापर्यंत हजारो कविता ऐकल्या, हजारो कविता लिहिल्या, वाचल्या, पण ती एक कविता जी मी बोलल्याच्या नंतर ती महाराष्ट्रात व्हायरल झाली हे त्यांनाही मान्य होतं. त्यांनी ते मान्य केलं. 1 वर्षापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, माझे आभार मानले. मी प्रामाणिकपणे सांगतो, त्यानंतर एकाच कार्यक्रमामध्ये मी ती कविता मांडली. त्यांनी सांगितलं ही कविता तुम्ही मांडू नका. मी ती कविता मांडायची बंद केली. पण विशेष असा काळ गेला ना, त्या काळानंतर त्यांनी आणखीन एक दुसरी पोस्ट केली. मला ती पोस्ट वाचून वाईट वाटलं नाही, पण त्या पोस्टच्या खाली ज्या कमेंट होत्या त्या कमेंट करणाऱ्यामध्ये माझ्या जवळचे जास्त होते. हे पाहून मला जास्त दुःख झालं. हे वैशिष्ट्य माणसाचं सुशील, हे होत राहणार. तुम्ही चांगलं का, अहो तुकारामांना सोडलं नाही, ज्ञानेश्वरांना सोडलं नाही, नाथ महाराजांना सोडलं नाही, महात्मा ज्योतिबा फुल्यांना सोडलं नाही. आज ज्यांचा स्मरण आपल्याला करायचं आहे, ज्यांची आज जयंती आहे, मला वाटतं त्या सावित्रीमाईंना तर लोकांनी बोलणं, दगडं, शिव्या इथपर्यंत त्रास दिला. पण मला वाटतं ज्यांच्या पूर्वजांनी सावित्रीबाईंना त्रास दिला ना, आज त्यांचेच वंशज सावित्रीबाईंचं नाव घेऊन स्वतःचा नावलौकिक वाढवताना आम्हाला महाराष्ट्रात दिसतात. हे किती मोठं यश आहे. हे त्रास होणार आहे सुशील. हे पहिलं दुसरं वर्ष आहे. काय चर्चा झाली काही नाही, चर्चांना तुम्ही विचारच करायचा नाही. आपण बोलत राहणं, आपण आपलं काम करत राहणं हे वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे, वक्तृत्व प्रामाणिकपणे करा. बक्षीस भेटलंच पाहिजे या आशेनं प्रवास करा. मी दुसरी एक गोष्ट सर प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या वक्तृत्व क्षेत्रामध्ये ज्ञानदेव सर तुम्हाला माहीत असेल, पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला की पाहुणे बोलता बोलता म्हणतात या स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचंही अभिनंदन, आणि ज्यांना नाही मिळालं त्यांचंही अभिनंदन. असं नसते, असतं का? असं असतं का? ज्याला मिळालंय त्याचंच अभिनंदन, ज्याला नाही मिळालं त्याला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. दोघांचंही अभिनंदन. जर सरला पटलं काय होईल, मी आणि सुशील वक्तृत्व स्पर्धेला गेलो, सुशीलला बक्षीस भेटलं, मला बक्षीस भेटलं नाही. असं झालं नाही कधी, पण होईल. समजा असं झालं, या हॉलमध्ये स्पर्धा झाली, पारितोषिक वितरण झालं, सुशीलनं ट्रॉफी घेतली, पैसे घेतले, सुशील खुश आहे, आणि पायऱ्या उतरताना मी सुशीलला म्हणायचं तुझंही अभिनंदन, माझंही अभिनंदन, सेम टू यू. नाही, हे का नाही? ज्या अर्थी सुशीलला वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं आणि अविनाश भारतीला बक्षीस मिळालं नाही, याचा अर्थ अविनाश भारतीपेक्षा सुशीलनं थोडे का होईना कष्ट जास्त घेतले. त्याच्या त्या कष्टाचं अभिनंदन आहे, त्यानं केलेल्या त्या मेहनतीचं अभिनंदन आहे. आणि त्यानं जी मेहनत केली आहे, त्यानं जे कष्ट केले ते कष्ट अविनाशनं पुढच्या स्पर्धेत करावे म्हणून त्याला शुभेच्छा आहे. ही एक भूमिका आपण पाळा. दुसरी गोष्ट, 7 मिनिटाचे होऊ नका. 7 मिनिटाचे होऊ नका. महाराष्ट्रात असे कितीतरी मातब्बर वक्ते मी बघितलेत जे फक्त 7च मिनिटाचे झाले. नमस्कार ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते हो, इथपासून धन्यवाद पर्यंत. 7 मिनिटानं स्पर्धा जिंकता येते. 7 मिनिटाचं न बोलता जर तुम्ही 2 तासाची तयारी ठेवली तर तुम्ही स्पर्धा किती जिंकलात हे कोणीही विचारत नाही. तुम्ही सध्याच्या वर्तमानामध्ये काय करताय याला मात्र विचारल्याशिवाय. मी फार कमी वक्तृत्व स्पर्धा केली. महाराष्ट्रातला मी एकमेव असा वक्ता आहे ज्या वक्त्यानं फार कमी वक्तृत्व स्पर्धा केल्या, फार कमी. म्हणजे निकिता, आम्ही औरंगाबादमध्ये एका शहरामध्ये राहत होतो आणि आमची टीम होती म्हणजे जायचं तर सोबत जाऊ. त्याचं कारण असं असायचं, कोणाला जरी भेटलं तरी जेवणाचा आणि जायचा याचा खर्च निघत आहे बाबा. पण त्याच्यात बी गंमत अशी व्हायची, आपल्याला नाही भेटलं की मग खर्च करताना आनंद वाटायचा, पण आपल्याला भेटलं मग जर खर्चायचं म्हणलं ना फार जीवावर यायचं. हे मी जरा मोकळं बोलतोय, खरं बोलतोय. यांना माहिती आहे, निकिताने सांगितलं की आता ते मी बोलू नये, पण मी इथे जेवण करून जाणार आहे. इथं आले की आम्ही सुशीलच्या घरी जाऊन जेवण करत होतो. आम्ही इथं आल्याच्या नंतर
सर या शहरामध्ये माझे खूप नातेवाईक आहेत. माझे सगळ्यात जास्त नाते, कारण मी मूळ लातूर जिल्ह्यातला आहे. लातूर जिल्ह्यात औसाच्या पुढं शिवली नावाचं गाव आहे, ते माझं मूळ गाव आहे. पण 1993ला भूकंप झाला आणि गाव विस्थापित झालं, म्हणून आम्हाला ते गाव सोडावं लागलं. कारण माझा जन्मच त्या दिवशीचा आहे. 30 सप्टेंबर 1993ला माझा जन्म झाला आणि 7 मिनिटानंतर भूकंप झाला. म्हणजे तेव्हापासून ठरलं हे भूकंप करायलाच जन्मले, तेव्हाच सूत्र जमले. त्याच्यामुळे आम्ही विस्थापित झालो, घाटनांदूर नावाच्या गावाला गेलो आणि त्यानंतर औरंगाबादला गेलो. खरं तर आपलं गाव कोणतं असावं याच्याबद्दलही चर्चा आहे. निकिता मूळ चाळीसगावची, खानदेशची, पण तिच्या नावासमोर आज मुंबई लिहिलं जातं. बरोबर आहे. जन्मगाव कोणतं गाव, काय गाव, याच्यापेक्षा मला असं वाटतं जे गाव आपल्याला भाकर देतं ते आपलं गाव असतं. जे गाव आपल्याला भाकर देतं ते आपलं गाव असतं. ज्या गावात आपलं पोट भरतं ते आपलं गाव असतं. म्हणून तुम्हाला बोलण्यासारखा बराच विषय, पण 7 मिनिटाचे होऊ नका. वाचनाचा व्यासंग वाढवा, कवितेचा व्यासंग वाढवा, वेगवेगळ्या गोष्टींचा व्यासंग वाढवा. मला दुसरी एक या स्पर्धेचं नवीन असं सांगायचं की 11 बक्षीस आहेत आणि 13 विषय येतो. विषय तर इतके डेंजर आहेत, मी जर असतो तर भागच घेतला नसता. प्रकल्प गेले दूर, आरोप प्रत्यारोपांचा सूर. हां, ते आनंदी जीवनाची अनोखी रीत, नवे हवे साहित्य, गीत आणि संगीत, परमाणू पैंतरा, युरोपमध्ये खतरा. ह्याच्यावर एक बी बोलते का नाही की आज? हा मोठा विषय. सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज. हां, हा विषय का ठेवला मला कळालं. काल याच विषयावर इथे एक स्पर्धा झाली शहरात, शाहू कॉलेजला. मग काल जे तयारी करून आले ते जाऊ नये, इथंच थांबावे म्हणून ही अटकपूर्व जामिनीने केलेली आहे. ही स्ट्रॅटर्जी असते. संस्काराविना शिक्षण, विनाशाचे लक्षण. शिवबा मला माफ करा, मी माझ्या सोयीप्रमाणे इतिहास लिहितो. क्या बात आहे, फार सुंदर विषय. शेतकऱ्यांची कैफियत, याच्यावर लय जण बोलणार आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष, काय कमावलं काय गमावलं. स्त्रीचा अपमान कराल तर महाभारत घडणारच. सत्ता आज भी सरेआम नीलाम है और हर कोई कहता है मैं नहीं तो कौन बे. ती रील्स, मैं नाही तो कौन बे, बरोबर आहे ना? ते बघता आलं पाहिजे. खरं प्रेम दूरदर्शन सारखं असतं, कधीही न बदलणार. पण दूरदर्शन बघणं झाले तो लोक. TV 9वरच भर आहे लोकांचा. ABP माझ्याकडेच भर आहे लोकांचा. भारतीय राजकारणात प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर. देव भेटेल तुझला आपल्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी. वा, माझा हा आवडता विषय. ही 13 विषय दिले. मला वाटतं 11 बक्षिसं एकूण आणि पुन्हा 2000ची बक्षीस असं काहीतरी आहे. हां, 2000चं बक्षिसं पण छान येतो. 11,000, 5,000, 3,000, 2,000, 1,000 आणि 2,000ची 2. आपल्याला 5,000 कंपल्सरी होतं. बरोबर आहे निकिता? 5,000 म्हणजे सगळ्यात मोठी स्पर्धा असायची. घाळी कॉलेज, गडहिंग्लजचं घाळी कॉलेज, इथून कितीतरी किलोमीटर, कोल्हापूरच्या पलीकडे 70 किलोमीटरवर गडहिंग्लज, आणि त्या स्पर्धेचं बक्षीस 5,000 रुपये. भुकेले सरांची ती स्पर्धा. पण महाराष्ट्रातले सगळे वक्ते तिथं जायचे ती स्पर्धा जिंकण्यासाठी. मला वाटतं मी ती स्पर्धा जिंकल्याच्या नंतरच महाराष्ट्राला माहीत झालो की अविनाश भारती कोणतरी आहे हो, तो हा स्पर्धा जिंकतोय. मलाच त्या स्पर्धेचा एक किस्सा सांगायचा आहे सर. तू किस्से म्हणलास मग काही गमती लय भारी असतात स्पर्धा. सर मी त्या स्पर्धेला गेलो, एका दुसऱ्या वक्तृत्व स्पर्धेला गेलो, आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला एक फार मोठा वक्ता भेटला, आणि तो वक्ता स्पर्धेमध्ये होता. आणि त्या वक्त्यानं त्याला दुसरीकडे जायचं होतं, म्हणून त्यानं मला सांगितलं एक काम कर, माझं बक्षीस तू घे, ट्रॉफी तुला ठेव, आणि पुन्हा कुठं जिथं भेट होईल तिथं मला बक्षीस दे. मला असं का? त्यानिमित्तानं तुला स्टेजवर जाता येईल बक्षीस घ्यायला. हो बा, नवीन होतो सर. हो, आपल्याला काही हरकत नाही. स्पर्धेचा निकाल सुरू झाला. तिथं 3 स्पर्धा असतात: पूर्वतयारी वक्तृत्व, उत्स्फूर्त वक्तृत्व आणि काव्य वाचन. अगोदर उत्स्फूर्तचं बक्षीस वितरण सुरू झालं. मला त्याच्यामध्ये 4थं भेटलं, 4थ्या क्रमांकाचं. बक्षीस किती होतं? 300 रुपये. उत्स्फूर्त कमी, 700, 500, 400, 300 असं काहीतरी बक्षीस होतं. उत्स्फूर्त म्हणजे चिठ्ठी काढून बोलायचं. काव्य वाचन सुरू झालं. काव्य वाचनाला मला 2रं भेटलं. आणि वक्तृत्वाचं पहिलं पारितोषिक असं पुकारायला सुरुवात झाली. मी आपलं बॅग भरली. एवढं वातावरण बघून मला वाटलं खरंच भेटत नाही आपल्याला. बॅग भरली, आपलं इष्टी गाठायची तयारी करू. लय लवकर तिथून इष्टीतून निघावं लागतो. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जातंय अविनाश भारती. मी बाहेर गेलेलं मध्ये आलो. ऐका ना, मी बाहेर गेलेलं मध्ये आलो. मला विश्वासच बसना.
नवीन होतो सर, पहिली स्पर्धा होती. बक्षीस घेतलं, किस्सा पुढे आहे. ज्याने मला सांगितलं होतं ना बक्षीस घे, त्याचा नंबरच नव्हता माझ्याकडे. मी नंबर शोधला, फोन लावला, म्हणजे पारितोषिक वितरण झालं, तुम्हाला काही भेटलं नाही पण मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस भेटलं. ही वस्तुस्थितीमध्ये, रियालिटीमध्ये शब्दांची शपथ घेऊन सांगतो, घडलेला किस्सा आहे. मला फक्त एवढं यातून सांगायचं आहे, तुम्ही करत राहा, सातत्य ठेवा. अरे हार होते, जीत होते, काय असतं. एक स्पर्धा हारली म्हणून, मी स्पर्धा हारलो म्हणून रडलो नाही कुठंच, आणि जिंकलो म्हणून माजलो नाही कुठंच. ही दोन गोष्टी ज्याला पाळता आल्या ना त्याला. ते चंद्रशेखर सान्यकर नावाचे गझलकार आहेत. त्या चंद्रशेखर सान्यकरांच्या गझलेचा एक शेर तुम्हाला समर्पित करतो. चंद्रशेखर सान्यकर म्हणतात, हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा, हेच भरकटणे उद्या मग होईल माझी दिशा. फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे, फक्त माझा एकदा भरकटणे. सर तुम्हाला म्हणून सांगतो, कित्येक शिक्षकांनी मला, पोट भरत नसतंय रे, नोकरीचं बी बघा, त्यांचंही खरं होतं. मी म्हणलं मी बघायलोय हो सर, पण लई डोनेशन मागालेत, तेवढं भरणं होत. 50 आणि 60चा आकडा आहे भाऊ. आपल्यासारख्यानं काय 5,000च्या स्पर्धा करण्यानं 50चा आकडा गाठणं होते होय. 50 लाख. आणि मी मगाशी प्राचार्य सरांना बोलताना म्हणलं ना तुम्हाला, मी पण प्राध्यापक म्हणून CSBवर करायचं ठरवलं होतं. 12,000 महिना पडू लागला. म्हणलं 12,000 रुपये महिना पडण्यापेक्षा महिन्याचे 12च कार्यक्रम करू. आणि मी एका कार्यक्रमाचे आता 31 घेतोय सर. मला हे का सांगायचं आहे तुम्हाला, की वक्तृत्वानं पोट भरतं का, हा सगळ्यात चिंतनाचा विषय. मला वाटतं वक्तृत्वानं पोट भरतं याचं दुसरं उदाहरण म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा आयोजक आहे सुशील. आपल्या लातूर शहरामधला कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम असला की सुशील तिथं आहेच. सूत्रसंचलन करायला आहे, ऑर्केस्ट्राला आहे, होम मिनिस्टरला आहे. ते मला म्हणतात लोक, तुम्ही कविता बी करायला, भाषणं बी करायला, कीर्तन बी करायला, नाटक बी करायला, काय काय करता. तुला म्हणावं लागेल, तू होम मिनिस्टर बी करायला येस, हां ऑर्केस्ट्रा बी. बरं, एका शहरामध्ये जर 5 लग्न असले ना, 5ची ग्रुप ह्याचे असते. मी डोळ्यानं बघितलंय, आणि इतका हुशार आहे, फक्त जॅकेट गाडीत बदलिते. मी बघितलंय डोळ्यानं. तिकडल्या लग्नातून निघत आहे, नमस्कार, आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं माझ्या ऑर्केस्ट्रातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आपल्यासमोर एक सुंदर गीत सादर होत आहे. गाणं सुरू झालं की दुसऱ्या मंडपात ही पण एक स्किल आहे सर. हे एक जगण्याचं सूत्र आहे. तुम्ही कधी जर ऑब्झर्व केलं असेल तर एक स्किल असतं. पहा, तुम्ही एसटीत बसले ना, एसटी निघण्याच्या अगोदर तुमच्या आवाजावर, कानावर एक आवाज येतो. 2 मिनटं आवाजाकडे लक्ष असू द्या. कंबर दुखत असेल, येतो ना आवाज. गुडघे दुखत असतील तर खात्रीशीर इलाज असलेला हा मलम आमच्याकडे आहे. तुम्ही जर मेडिकलमध्ये गेलात तर याची किंमत 35 रुपये, पण खास आपल्यासाठी हे फक्त 25 रुपयामध्ये तो उपलब्ध आहे. मी म्हणायचं, हे जर वक्तृत्व स्पर्धेत आलं, खरंच दादा ते जर आलं ना, 2 मिनटं आवाजाकडे लक्ष असू द्या. 13 विषयापैकी एका विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. बाहेर 13 विषय म्हणण्यासाठी एवढं लागेल, पण 11,000 रुपयासाठी इथं बरोबर परीक्षक म्हणतील क्या बात आहे. एक विनोदाचा भाग सोडा, पण वक्तृत्व कसं आकर्षित करतं. तुम्ही जर बाजारात गेले ना, ते काही जण उभं ऐकणारे असतात, काही जण असे मार्केटिंग करतात ना, बापरे. तुम्ही बाजारात आपली काय गोलाईत जा, गोलाईमध्ये 5च रुपयाची वस्तू असते त्याची, पण 50 रुपयाचा त्याचा आक्रस्थळ असते. ते तुम्ही जर भांड्याच्या दुकानात गेले, ते प्लास्टिकच्या भांड्याच्या दुकानात, ते असं आदळते. मिळालं पहिल्या क्रमांकाचं, आणि मी शेवटचा विजेता त्या स्पर्धेचा. माझ्यानंतर ती स्पर्धा झाली नाही.
बहुतेक शासनाला असं वाटलं योग्य माणूस भेटलाय, आता काही घेण्यात अर्थ नाही. त्याच्यानंतर झाली नाही ती स्पर्धा. त्या स्पर्धेला जेव्हा मला पारितोषिक मिळालं, पारितोषिक वितरण झाल्याच्या नंतर 8 दिवसानंतर मला असं कळालं की अविनाशला बक्षीस मिळालं नाही पाहिजे, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू होते. प्रयत्न करणारे जवळचे निघाले. म्हणलं तेरी बी चूप मेरी बी चूप, बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. 100% तुम्हाला न्याय मिळतो. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. झी टॉकीजला माझे 25 एपिसोड झाले. झी टॉकीजच्या स्टार कीर्तनकारापैकी अविनाश भारती एक नाव आहे. कॉन्ट्रॅक्ट केलाय महाराष्ट्रातल्या 10च महाराज मंडळीमध्ये आपलं नाव आहे. आणि माझ्यासोबत गावातले 2 पोरं आलेले मित्र माझे. बरं आता माझ्याकडे बघून मी वक्ता वाटत नाही सर. त्यांनी आम्हाला गेस्ट हाऊस बुक केलं आणि ते सिक्युरिटी म्हणते ते दुसरं येणार आहे, तुम्ही जा. अरे म्हणलं मीच आहे ना, सांगावं लागतंय सर, सांगावं लागतं, त्याच्याशिवाय नाही. मग कसं बसं स्टेजवर गेलो आणि स्टेजवर गेल्यापासून इंग्रजी सुरू झाली. माझ्या जवळच्या मित्राने मेसेज केला, अब क्या होगा तेरा कालिया. आता कसं होणार आहे तुझं, आता प्रश्न ना सर. बरं प्रस्तावना इंग्रजीमध्ये झाली, डीन इंग्रजीमध्ये बोलले, सगळेच इंग्रजीमध्ये बोलले. मी उठलो, म्हणलं जय महाराष्ट्र. बरं म्हणले जय महाराष्ट्र. मी म्हणलं माझी सुद्धा इंग्रजी चांगली आहे, पण मराठीवर माझं नितांत प्रेम आहे म्हणून मराठी. काय आलं पाहिजे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. निकिता माझी बहीण आहे, आम्ही फार वर्ष स्पर्धा केली. ती लई शुद्ध बोलायची. ती कधी कधी बोलताना ना मला असं एकदम, आईसुद्धा मला म्हणतो काय काय वाचत असं तिने एक शब्द. बरं त्यातल्या न्यूज असे बुलेटिन अशा समोरून जातात ना, त्या स्पीडमध्ये त्यांना वाचावं लागतं, ते जमत नाही. हां, हे आपलं कसं काम आहे माहिती का, आपण राज्य सरकार आहे, ते केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मला तुम्ही गेले की आवाज असतो पाठ, गाडी नंबर 4, 5, 6, 3 प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे, प्रवाशांनो कृपया आवाजाकडे लक्ष असू. किती छान वाटते. आणि इथं जा बरं, गाडी नंबर MS 440222 पलीकडे घ्या, ड्रायव्हर गाडी बरे बोलावा. कळते का काही, कळते का ते. मला तेवढं शुद्ध जमलं नाही. आता ती तिची बोली भाषा आहे, माझी बोली भाषा म्हणजे मी बीडकडून गेलो ना, मला कित्येक जणांनी सल्ला दिला तुझी भाषा बदल, जरा भाषा सुधार जरा. पण मी त्यांना म्हणायचं नाही, माझी ही भाषा आहे ना, एक दिवस मला माझी भाषा मोठं करेल. आणि आज त्याची प्रचिती आहे. अगदी पुढं जाऊन, अगदी पुढं जाऊन, अगदी पुढं. अरे किती पुढं झालं, संपलं ना. संदर्भाने बोलत असताना विषय असं ते लय भारी वाटतंय. असं एकदम देवगिरीला स्पर्धा चालू होती आणि देवगिरीला स्पर्धा, आणि रोहित आणि मी स्पर्धेत मागं पुढे होतो माहिती आहे. आणि रोहितचं भाषण झालं माझ्या अगोदर. दोघाचा विषय संत साहित्य. आणि इतका भारी विषय मांडला रोहितने, बघा तू लयच भारी. आता रोहितचं बोलणं आपल्याला माहिती, मला चक्कर झाली. मी सभागृहाच्या बाहेर, मी खोटं बोलत नाही, सभागृहाच्या बाहेर मला आपला काय मिळ लागल. बरं त्याचं भाषण ऐकताना परीक्षक मी म्हणलं आता शक्यच नाही आपल्याला बोलणं, इतकं भारी झाल्यास आपण कसं बोला. निलेश चव्हाण माझ्यासोबत होता, आम्ही बाहेर आलो, मी जितू निलेश धम्मा. म्हणजे मी काय करतो, थोड्या वेळानं बोलतो, ते निवेदन करणार सूत्रसंचलन करणार आपल्या ओळखीचे, त्याला सांग ही चिठ्ठी बदल दुसरी देऊन. हां ते होत आहे तसं. माझं शेवटी घे, बरोबर, माझं शेवटी घे. काय काय आता तर खरे वक्ते बोलायला सुरुवात झाली. मग आधी कोण होते, आधी होते कोण, आता लागला म्हणजे मिळ सगळा. मी घाबरलो, म्हणलं आता बोलायचं नाही, नको काही करू नको बाबा. मी खाली आलो, निलेश मला नाही रे, ती त्याची शैली आहे, तू तुझ्या शैलीत बोल, बघ इम्पॅक्ट काय होतो. मी गेलो, स्क्रिप्ट बाजूला ठेवली, मी कीर्तवारकरी संप्रदायातला जे सुरू केलं, शब्दन प्रमाण, शब्द नाभंग, बोललं की अभंग. तिन्ही परीक्षकापैकी एक बी माळ करीत नव्हतं. ते म्हणजे वा, डायरेक्ट पाहिला विषय नाही सर. ही शैली आहे, वक्तृत्वाची ही शैली आहे. मगाशी सर तुम्ही अंधारेताईंचं नाव घेतलं, या विद्यार्थिनी इथे. महाराष्ट्रात कितीतरी नेते आहेत, नेत्यामध्ये कितीतरी वक्ते आहेत. शिवसेना या पक्षामध्ये सुद्धा बोलणारे कितीतरी मातब्बर वक्ते आहेत. पण सध्याच्या या घडीला ते फॉर्ममध्ये, त्याचं कारण असं आहे की त्यांनी ओळखले की आता काय पाहिजे. आपण असं बोललो तरच आपला पक्ष टिकू शकतो हे त्यांना कळलंय. म्हणून ताई आज सगळीकडे आहेत फॉर्ममध्ये, बातमीच होत नाही त्यांच्याशिवाय. त्या जुन्या पट्टीच्या वक्त्या आहेत महाराष्ट्रातल्या, मातब्बर वक्ते आहेत, त्यांना हे कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. असो, माझ्याकडे वेळ कमी आहे, आपल्या वेळ म्हणजे झालाच आहे आता, पण आपल्या भाषेत व्यक्त घ्या, व्यक्त व्हायला शिका.
मी हे पहिल्यांदा ह्या 2-4 वर्षामध्ये बिना मानधनाचं पहिल्यांदा इतक्या वेळ बोललोय. हे राहू दे लक्षात. बघ मित्र गाडी घेऊन आलाय. तुला बी काही वर्षापूर्वी मी तिकटाला पैसे दिलेले आहेत. वक्तृत्वातली ही एक गोष्ट मला प्रचंड आवडते. वक्तृत्वाने जे नाते जपलेत ना, महाराष्ट्रात एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जर अविनाश भारतीला बक्षीस भेटलं नसेल ना, तर बक्षीस भेटलेला स्पर्धक म्हणायचा, हव्या जायला पैसे आहेत का नाही सांग, मी तुला पैसे देतो. मला वाटतं जगातल्या काही स्पर्धेपैकी वक्तृत्व ही एक अशी स्पर्धा आहे की हरलेल्या माणसाच्या जाण्याच्या प्रवासाची सुद्धा काळजी वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये घेतली जाते. हा वक्तृत्वाचा विजय आहे, हे वक्तृत्वाचं यश आहे. कितीतरी लोक वक्तृत्वानं उभी केलीत, त्यापैकी तुम्हीही वक्तृत्वामध्ये उभं राहावं. प्रामाणिकपणे वक्तृत्वामध्ये राहा. प्रामाणिकपणे इतकं राहा की मित्राबद्दल काड्या करा, पण वक्त्याबद्दल काड्या करू नका. हे एक राहू द्या. तुमच्या तालुक्यामध्ये जर माझा कार्यक्रम ठेवला तर तुम्ही म्हणलं पाहिजे, हो चांगलं बोलतंय. तुम्ही लगेच म्हणत असताल त्याच्यापेक्षा भारी आणतो. तर काय वक्तृत्वातून आपण घेतलं, कळाले मला काय म्हणायचे. तू नंबर 1 आणतो आणि आपल्या माणसाची किंमत वाढवत जा. सुशील, जर दुसरं कोणी संयोजकांनी विचारलं अविनाश कार्यक्रमाला येऊ शकतात का, तर हो आपला दोस्त आहे, 100% आपण आपल्या दोस्ताला आणू, पण 40,000 रुपये द्यावे लागतात असं म्हणलं पाहिजे. म्हणतात कसं, आपला दोस्त आहे फुकट. अरे आरती संयोजक द्यायला रा, तुम्ही ठेवा मी घेऊन येतो. हे नका करू. कळलं मला काय बोलायचं ते. एकमेकाला मोठं करा, एकमेकाला हात द्या. मी फार लांब होतो, आज मला इथून परत त्याच दिशेला जायचं आहे. सुशीलनं अगोदर मला वाटतं 20 तारखेला स्पर्धा करायची ठरली होती. 20 तारखेला मला कंधारला जायचं होतं. मी म्हणलं असं जातो कंधारला. काल मी तिकडनं आलो आहे बुलढाण्याच्या साईडनं, आत मला परत तिकडंच जायचं आहे. उद्या सेलू असं प्रचंड फिरायचं आहे. पण सुशील म्हणला, दादा वक्तृत्व स्पर्धा आहे, ताईच्या नावानं घेतोय. किती सुंदर गोष्ट आहे. ज्या काळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये कितीतरी मोठी तफावत निर्माण झाली आहे, ज्या काळामध्ये बहिणीला बहीण भावाला भाऊ एकमेकाला राहिले नाहीत, एकामेकाच्या कुरघोड्यामध्ये कुठंतरी व्यस्त आहेत, पण आपल्या ताईची आठवण आपण काढली पाहिजे ही इच्छा तुझ्या मनामध्ये जिवंत झाली ना, मला वाटतं तू संवेदनशील माणूस असल्याचा हा पुरावा आहे. हा पुरावा आहे. ही काळाची गरज आहे. नाही तर माझ्यासारखा एखादा वक्ता जर स्त्रीभ्रूण हत्येवर भाषण देत असेल, जोरजोरात भाषण देत असेल, आणि घरी गेल्याच्या नंतर जर एखाद्या घरातल्या मायमाऊलीला व्यवस्थित बोलत नसेल, तर त्याच्या इतकी मोठी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठलीच नसते. एखाद्या कवीनं आईवर भरभरून कविता लिहावी, आईवर भरभरून व्याख्यान द्यावं, आणि त्याची आई जर आयुष्यामध्ये त्याच्या घरामध्येच राहिला नसेल, तर मला वाटतं त्यानं ती लिहिलेली कविता ही वांझोटी ठरत असते आणि तो साहित्यिक कुठंतरी नपुसंक ठरत असतो. ते होऊ नये हा एक आशा, हा एक आशा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं आम्हाला संतांनी सांगितलंय. संत बोलत असतात. माझा कवी म्हणून उल्लेख झाला. महाराष्ट्रामध्ये कविता पण करत फिरलो. मग ज्ञानदेव सर म्हणले की कवितेच्या अनुषंगानं काहीतरी बोला. आकाश पाटील नावाचा वक्ता आहे. तो आकाश पाटील नावाचा वक्ता, ती माझी कविता त्यानं महाराष्ट्रभर सगळीकडे पोहोचवली की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार, मातीच्या वासानं भरत नसतं पोट. मांडली का इथं आत्ता पण एकानं मांडली. पण त्याचा बी एक किस्सा असा आहे. तो आकाश माझा मित्र आहे. ती बोलता बोलता म्हणायचा, मराठवाड्यामधल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. एक पत्रकार शेतकऱ्याच्या दारामध्ये गेला, शेतकऱ्याच्या पोराला प्रश्न विचारला, तुझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळे, याच्यावर तुला काय म्हणायचंय. शेतकऱ्याच्या पोरानं उत्तर दिलं, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, पण त्यांना कळलं ते प्रेम प्रकरण बाया बापड्यांचं होतं. माझ्या बापानं काळ्या माईवर प्रेम केलं, पाऊस रुपी प्रियकराची वाट बघितली, आकाशातून पाणी आलं नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही, माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली. आणि हीच गोष्ट अधोरेखित करत असताना मराठवाड्यातला माझा मित्र अविनाश भारती असं म्हणतो, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, काय करावं मायबाप सरकार, मातीच्या वासानं भरत नसतो पोट, भरत नसतो पोट, भरत नसतो. सेम टाळ्या. आणि कोल्हापूरला स्पर्धा भरली सर, स्पर्धेचा उद्घाटक मी समोर बसलोय. एक दिदी भाषणाला आली. त्या दिदीला अविनाश भारती कोण हेच माहीत नाही. तिनं फक्त आकाश पाटलाला ऐकलेलं. तिनं जशास तसं सुरू केलं. मराठवाड्यातले माझे मित्र अविनाश भारती असं लिहितात. तिला माहितीच नाही अविनाश भारती कोण आहे. बरं, हे आकाशच्या अगोदर बोलली. आकाश चित्तळ पायाची आग मस्त, त्याला कर्मच ना. दीदी नमस्कार, फार छान बोललात तुम्ही. हो, तुम्ही ती कविता सांगितली मला, ती फार आवडली. ती म्हणे, हो कोणाची. ती म्हणे आमचे मित्र आहेत मराठवाड्यातले अविनाश भारती. मी बाजूला हो. आकाश मला, दीदी ह्योच आहे तो अविनाश. ऐका हे का सांगितलंय. एखाद्याची स्क्रिप्ट ऐका, एखाद्याची स्क्रिप्ट लिहा, एखाद्याची स्क्रिप्ट पाठ करा, पण ती स्क्रिप्ट जशास तशी पाठ न करता
परिस्थिती काय आहे हे पाहून ज्याला बोलता आलं त्याला वक्तृत्व जिंकता आलं. असो, माझ्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला आयुष्यात वेगळी दशा मिळावी, प्रयत्न असाच प्रवास करत राहा. आम्हाला निकिताला एका मोठ्या चॅनलचा संपादक म्हणून पाहायचं ही आमची इच्छा आहे आणि ती त्या क्षेत्रापर्यंत जाणार आहे. आजची ती परीक्षिका आहे, परीक्षक आहे ती आज, तेव्हा तरी जोराने टाळ्या वाजल्या पाहिजेत असं मला वाटलं होतं. या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं, उद्घाटक म्हणून माझी पात्रता नसताना सुद्धा मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार. बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर बोलिले लेकुरे विडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तोरी सिद्ध या शब्दामध्ये मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. आणि खरं बोलल्यामुळे जर कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटलं, मला त्याचं वाईट वाटत नाही. आपण खरं बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण महाराष्ट्रभर खरं बोलत फिरणार आणि ते खरं आपल्याला खरं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ज्ञान